नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, की ती आपल्या रोजच्या आहारात जर आपण घेतली, तर तिच्यापासून आपल्याला काय फायदे मिळणार आहे आणि कोणते फायदे मिळणार आहे. तर बघा राजगिरा असतो. तर राजगिरा हा आपण फक्त उपवासामध्येच वापरतो. उपवास असले की मगच खातो. राजगिऱ्याचे लाडू, बर्फी किंवा काही असं. तर राजगिरा हा आपण रोज खाल्ला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला लोह मिळणार आहे, आयरन मिळणार आहे आणि कॅल्शियम मिळणार आहे. तर तुम्ही रोजच्या जीवनात आपण आपलं पोळी मळतो किंवा पोळीचं पीठ मळतो किंवा भाकरी करतो, तर त्याच्यात तुम्ही राजगिऱ्याचं पीठ घ्यायचंय किंवा तुम्ही तुमच्या भाजीला पण राजगिरा दळून लावू शकता, शेंगदाण्याचा कूट लावतो तसा. किंवा आपण राजगिऱ्याच्या पिठाच्या वड्या करू शकतो, राजगिऱ्याच्या लाह्या करून आपण खाऊ शकतो. तुम्ही गूळ टाकून त्याचे लाडू करू शकता, बर्फी करू शकता. कारण की गुळामधून पण आपल्याला लोह मिळणार आहे आणि राजगिऱ्यातूनही लोह मिळणार आहे. तर हा आपल्या शरीराला रोज खाणारी म्हणजे खाण्यासाठी उपयोगी पडणारी वस्तू आहे. तर ती तुमच्या आहारात तुम्ही नक्की वापर करा. तर ज्यांनाही रक्त कमी असेल, सांधेदुखीचा त्रास असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना राजगिऱ्याचं पीठ, राजगिराची लाही काहीही कोणत्याही रूपात तुम्ही त्याला खाऊ शकता. तर ज्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर अजून अशा माहिती पाहिजे असेल, तर मला तुम्ही कमेंट करू शकता. थँक यू.